नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आमची पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी मन आणि आनंदी शरीर. असं म्हटलं जातं की आनंदी मन नेहमी आनंदी शरीरामध्येच वास्तव्य करतं. तर अशा या मौल्यवान शरीराला आणि मनाला सतत आनंदी ठेवण्यासाठी नक्की काय करायला हवं याविषयीचं प्रबोधन हे या चॅनलचं प्रयोजन. शरीराअंतर्गत प्रत्येक संस्थेचं कार्य सुरळीत चालायला हवं. आरोग्याची कोणतीही तक्रार नको आणि जर शरीर कुरकुर करायला लागलं तर नक्की काय करायचं याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण त्या त्या क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांना इथे बोलावतो. महाराष्ट्रातील श्रोतृवर्ग, प्रेक्षक वर्ग, तुम्ही अतिशय जिज्ञासू आहात. नवीन नवीन माहिती घ्यायला तुम्हाला आवडते, ती तुम्ही आचरणातही आणतात आणि त्यामुळे हे तज्ज्ञ लोकही ही माहिती अतिशय उत्साहाने आणि सखोलपणे देतात. ही इतकी महत्वाची माहिती आहे की ती सर्व दूर पोहोचायला हवी आणि हे फक्त तुम्हीच करू शकता. त्यासाठी तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आज आपण पुन्हा एकदा डॉक्टर सुधीर कोठारेंना भेटणार आहोत आणि हे केवळ तुमच्या आग्रहामुळे. जसं मी म्हणाले की तुम्ही बुद्धिमान आहात आणि तुम्हाला हे खूप आवडतं, तुम्हाला त्यांचा व्हिडिओ खूप आवडला, तुम्ही खूप छान छान प्रतिक्रिया दिल्यात आणि खूप प्रश्नही विचारलेत. तुमच्या प्रश्नांना ज्या उत्तरं हवी आहेत त्याच्यासाठी आज आपण पुन्हा डॉक्टरांना बोलावलेलं आहे. डॉक्टरांची ओळख आपण खरं तर मागच्या एपिसोडमध्ये करून घेतलेली आहे. डॉक्टर कोठारी, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू. डॉक्टरांची ओळख आपण मागच्या एपिसोडमध्ये करून घेतली आहे, पण तरी मी थोडक्यात काही स्ट्रायकिंग फीचर्स सांगणार आहेत, कारण काही लोक नव्याने हा व्हिडिओ बघत असतील. तर डॉक्टरांनी अतिशय छान पद्धतीने दिमाखात त्यांचं शालेय एज्युकेशन आणि गोल्ड मेडल्स मिळवत मिळवत वैद्यकीय एज्युकेशन पूर्ण केलेलं आहे. MBBS, MD, पुन्हा सुपर स्पेशालिटी इन न्यूरोलॉजी असं त्यांनी BJ मेडिकलमधून केलेलं आहे. त्यांना HV सरदेसाई आणि वाडिया सर असे मौल्यवान शिक्षक लाभलेले होते आणि त्यामुळे त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने न्यूरोलॉजीमध्ये अभ्यास केला आणि फक्त भारतातच नव्हे तर जगभर त्यांनी याविषयी खूप संस्मरणीय काम केलेलं आहे. खूप मोलाची भर टाकलेली आहे आणि आपल्याला ते लाभलेत. तुम्हाला त्यांचा व्हिडिओ खूप आवडलाय, तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलाय. पण मला असं आढळतं इथे की तुम्ही सबस्क्राईब करत नसल्यामुळे तुम्ही एका व्हिडिओला जास्ती पाहिलेला आणि दुसरा व्हिडिओ तेवढा बघितला गेलेला नाहीये. त्यामुळे आधी सबस्क्राईब करा. काही लोकांना सबस्क्राईब कसं करायचं हे माहित नाहीये, त्यामुळे त्यांनी मला विचारलं की मला पुन्हा एकदा तो व्हिडिओ पाठवा. आता सगळ्यांनाच हे विचारण्याचं शक्य होत नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगते, खालती जो बेल आयकॉन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे तुमचा व्हिडिओ सबस्क्राईब झालाय. केलं क्लिक तर आता आपण डॉक्टरांना पुढच्या चर्चांसाठी विचारूया तुमच्या मनातले प्रश्न. म्हणजे आज आम्ही आधी तुमच्या मनातले प्रश्न विचारणार आहोत आणि मग त्याच्या रिलेटेड आपण काही जर आवश्यक वाटली तर आणखीन चर्चा करणार आहोत. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. आणि अतिशय तुम्ही लोकप्रिय आहातच आणि या चॅनलमुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलात आणि लोकांनी अक्षरशः खूप त्याच्यामध्ये शंका विचारल्यात आणि तुम्ही कदाचित पाहिल्या नसतील, पण लोकांना तुमच्याबद्दल इतका आदर आणि तो देव माणूस आहे अशापर्यंत कमेंट्स आलेल्या आहेत. मला वाटतं आपण मागच्या वेळी सायाटिका बद्दल बोलायचं राहिले. तर सायाटिका म्हणजे काय? कारण लोक बऱ्याच वेळा येतात आणि सांगतात मला सायाटिका आहे. तिथपासून सांगा की सायाटिका. सायाटिकाचं एक मजेदार गोष्ट म्हणजे मी सांगू शकतो की मलाच आत्ता झाला होता सायाटिका. मी आत्ता अमेरिकेला गेलो होतो आणि तिथून येताना एक खूप जड बॅग, जवळजवळ 32 किलोची बॅग उचलली मी आणि ती वजन करायसाठी उचलताना मी खूप काळजीपूर्वक उचलली आणि वजन करायला असं वळालो साईडला आणि मलाच झालं इतकं की येता येता मला लकीली बिझनेस क्लास होता म्हणून मी झोपून आलो, पण दिल्ली एअरपोर्टला मला व्हीलचेअर घ्यावी लागली. पण आणि जेव्हा मी MRI केला त्याच्यात ऑफकोर्स मणक्यामध्ये चकती सरकलेली आणि ती नसला त्याच्यावर प्रेशर आलं, त्यामुळे माझा पाय बधीर झाला होता, पायाची बोटं थोडी वीक पण झाले होते, पण मी ऑपरेशन केलं नाही. आता हे मला सांगायचं आहे की सायाटिका आणि त्याच्यासारखेच आपण नंतर स्पॉन्डिलोसिसवर पण बोलू. ह्या गोष्टी ऑपरेशन खूप वेळा सांगितलं जातं आणि ते MRI जर बघितलं तर त्यात खूप असं स्पष्ट दिसतं की चकती सरकली, नसला टच झालाय, त्यामुळे ते बघितल्यावर भीती वाटते. पण मेजॉरिटी पेशंट न ऑपरेशन करता बरे होऊ शकतात आणि ते फिजिओथेरपी आणि व्यायामनी रिकवर होऊ शकतात. ऑफकोर्स तुमच्या डॉक्टरांना विचारा, पण ऍट द सेम टाइम माझं मत असं आहे की जर तुम्हाला ऑपरेशन सांगितलं गेलं तर ऑलवेज इट इज वर्थ टेकिंग द ओपिनियन ऑफ अ फिजिशियन, ऑफ अ न्यूरोफिजिशियन पर्टिक्युलरली. कोणाला तरी दाखवा ज्यांचं काम ऑपरेशन करणं नाहीये.
अशा व्यक्तीचं पण एकदा मत घ्यायला पाहिजे की हे होऊ शकतं का बिना ऑपरेशनने बरं. आणि मी स्वतःच्या ह्याच्यावर मी 15-20 दिवसानंतर मी परत हँडस्टँड, झालं. शीर्षासन वगैरे सगळं माझं सुरू केलं, परत सगळं नॉर्मल आलं. तुम्ही केवढा दिलासा दिलाय लोकांना की सायाटिका झालं तर घाबरून जाऊ नका, अजिबात नाही. व्यायाम करून घ्या. आता माझी स्टेटस हेल्थ क्लब ही मेडिकल जिम आहे Yes. आणि आम्ही तिथे व्यायामाने ह्या गोष्टी दुरुस्त तो करतो. व्यायामाने जोर फक्त ही होतो. अलाइनमेंट बदललेली असते आणि ते स्पेसिफिक एक्सरसाइज बरोबर. केले आणि की ती पुन्हा तुम्ही सक्ती सरकली असते ती परत जाते. सो हे जर तुम्ही 10 पेशंट घेतले सायाटिकाचे, 10 जणांना ऑपरेशन केलं आणि 10 जणांचं बिना ऑपरेशन समजा स्टेटसला पाठवून व्यायाम केलं, तर एका वर्षाने दोन्ही पेशंटचं ग्रुप सेम असणार, दोघांचे पाय तसेच असणार. सो फक्त ऑपरेशननी फायदा काय असतो की जेव्हा खूप दुखत असतं, व्यायाम किंवा फिजिओथेरपीनी लगेच रिलीफ नाही मिळत. तुम्हाला थोडा धीर काढायला पाहिजे, 15 दिवस मे बी 3 आठवडे तरी थांबायला पाहिजे, मग हळूहळू ते कमी होतं. पण तुम्हाला लगेच रिलीफ पाहिजे तर मग ऑपरेशन म्हणजे करा. असं म्हणता येईल का की व्यायामाने बरं झालं नाही तर ऑपरेशन करा? नाही, असं नाही मॅडम. मी असं म्हणेन की ऑपरेशननी लगेच बरं होईल, लगेच तुम्हाला दुखायचं कमी होईल. पायातली ताकद नाही लगेच परत येत, पण दुखायचं लगेच कमी होतं. बट सेम थिंग जो फायनल रिझल्ट आहे तो तुमचा बिना ऑपरेशननी पण होणार असतो. मग उगाच ऑपरेशन कशाला करायचं? सो जर असं असेल की हळूहळू तुमचा पाय वीकच होत चाललाय, मग ऑपरेशन करावं लागतं. जर तुमचं 3 आठवडे झाले, 4 आठवडे झाले, 5 आठवडे झाले आणि दुखणं कमीच नाही होत, ऑपरेशन करायला पाहिजे. सो देर आर सम सिच्युएशन जिथे आहे जरुरी. बट मी म्हणेन की माझ्याकडे जर 100 पेशंट आले तर त्यातले 2 का 3 जणांना ऑपरेशन करायचं. मोर दॅन 90% विदाउट ऑपरेशन बरे. सायाटिकाचा जर दुखणं असेल तर ऑपरेशनला जाण्याच्या आधी न्यूरो फिजिशियनला विचारलं पाहिजे की ह्याला ऑपरेशनची गरज आहे का, आणि असेल गरज तर सगळेच डॉक्टर तत्पर असतात. कारण नुसतं MRI बघितला तर ते फार भीतीदायक वाटतं. चक्ती सरकली नस आणि आपले हातातली ताकद जाईल, पायातली ताकद, पण ती काय अचानक एका दिवसात जाणार नसते. तुम्ही ऑब्झर्व करू शकता. रोज जर ऑपरेशन नाही करायचं ठरलं तर मी पेशंटना सांगतो की रोज सकाळी आपल्या टाचेवर चालून बघायचं, चवड्यावर चालून बघायचं, पायातली ताकद टिकून आहे का नाही, शाबूत आहे का नाही हे चेक करा. आणि पाय जर वीक होत असेल तर परत तुमच्या डॉक्टरांकडे जा की बाबा माझा पाय हळूहळू वीक व्हायला लागलाय, करायला लागेल ऑपरेशन. सो डोंट टेक रिस्क, पण ऍट द सेम टाइम एवढं घाबरू नका की दिसलं म्हणजे लगेच जाऊ, उद्या जाऊन ऑपरेशन करायचं. अर्थात न्यूरोसर्जन काय किंवा न्यूरो फिजिशियन सुद्धा तुम्हाला बरं होण्यासाठी आधी वेगळे व्यायामच सांगत असतात. तर त्यामुळे आधी डॉक्टरांचं मत घ्या, सेकंड ओपिनियन घ्या आणि मग तुम्ही ऑपरेशनचा विचार आणि झाल्यानंतर, बरे झाल्यानंतर पण पुढे नाही होण्यासाठी व्यायाम करत स्टेटस किंवा अशा जिम मध्ये किंवा प्रॉपर फिजिओथेरपिस्टला विचारून कुठले व्यायाम, तर एक युट्यूबवर आहे मेकगिल्स बिग 3 म्हणून. सो बिग 3 ते 3 व्यायाम आहेत साधे, जे प्रत्येक व्यक्तीने करायला पाहिजे. पाठीचे मसल्स आणि आपला कोर मसल स्ट्रॉंग ठेवा. अगदी सोपे मसल, ते 5 मिनिटात 10 मिनिटात रोज तुम्ही करू शकता. सो प्रत्येकाने हे करायला पाहिजे, आपले मसल स्ट्रॉंग करायला. कोर मसलची स्ट्रेंथ तर अगदी इम्पॉर्टंट आहेच. सगळ्याच ऑर्थोपेडिक डिसऑर्डर्स मध्ये कोर मसलची स्ट्रेंथ महत्वाची आहे. त्याविषयी आपण एक वेगळा एपिसोड घेणारच आहोत आम्ही की कशी वाढवायची ती स्ट्रेंथ. आणि खूप महत्वाचं सांगितलं तुम्ही. लक्षणं काय काय दिसतात सायाटिकाची? सायाटिकामध्ये सुरुवातीला कधी कधी जस्ट पाठीत दुखेल, एकदम उसण भरली म्हणतात तसं, एकदम हलताच येत नाही, हलायला गेलं तर एकदम चमक दुखतं. जेव्हा ते पेन पायात जायला लागतं देन त्याला सायाटिका म्हणतो आम्ही. की ते पायामध्ये आधी इथे दुखेल किंवा पार खालपर्यंत जाईल, कधी कधी पायात मुंग्या येतात त्यावेळेला, कधी कधी एकदम चमकसारखं दुखतं, कधी कधी जस्ट असं दुखल्यासारखं वाटतं, इथे दाबावं असं वाटतं. सो ते दुखणं वेगवेगळ्या प्रकारचं असतं, पण इट गोज डाऊन इन टू द लेग. सायाटिका नावाची नर्व असते, सायाटिक नर्व असते, ती मणक्यातनं निघून खाली जाते, पायाला त्याचा सप्लाय. तर ती सगळा पाय दुखायलाच पाय असं नाही, त्या नर्व मधले वेगवेगळे भाग, कधी इथे दुखेल, कधी इथे दुखेल, कधी खाली दुखेल, कधी पायाच्या बोटांना मुंग्या येतील, आणि जास्त झालं तर पायातली बोटं वीक होऊ शकतात. अच्छा. आणि मग ती पायातली स्ट्रेंथ जाते, ते कशामुळे जाते मग? कारण ती नर्व त्यातल्या पायाच्या मसलला सप्लाय करते. ती नर्व जर दबली गेली सुरुवातीला तर दुखायला लागतं आणि तुम्हाला मुंग्या येऊ शकतात किंवा पाय बधीर वाटू शकतो. आणि अजून दबलं गेलं तर पायातले मसलला निरोपच पोहोचत नाही, त्यामुळे तुम्ही पाय बोटं वर करायला जातात ते हलत नाही. सो वीक व्हायला लागतं. ती सिच्युएशन नाही यायला पाहिजे. ती यायच्या आधी तुम्ही हालचाल करा. आता मी डॉक्टर म्हणून आय वॉज व्हेरी केअरफुल. मला माहिती होतं माझं मसल वीक होतोय, अँड मी रेग्युलरली लक्ष देऊन बघत होतो की ते जास्त वीक होतंय, काय होतंय.
बिना विथ सर्जरी बरं झालं. पण यू हॅव टू बी अंडर समबडी सुपरविजन जर तुम्ही म्हणजे आधी दुखायला लागलं तर डॉक्टरांना ताबडतोब भेटायला हवं, डॉक्टरांनी दिलेले व्यायाम करायला हवेत आणि तरीही बरं वाटलं नाही तर मग पुढचा डिसिजन घ्यायला हवा. MRI बघून घाबरून जाऊन कधी कधी असं होतं की ती चकती सरकली तर तुमचं लघवीला म्हणजे ब्लॅडरला जाणारी नस किंवा मोशनला जाणारी नस सुद्धा दबली जाते. जर तुमचं युरिनचा कंट्रोल कमी झाला, मोशनचा कंट्रोल कमी झाला किंवा युरिनच होत नाही, मग इमिजिएटली ऑपरेशन करणं गरजेचं असतं. म्हणजे ऑपरेशन करण्याच्या या कंडिशन हो, अगदी इमिजिएट. ते तर म्हणजे विदिन आवर्स करायला पाहिजे जर युरिन किंवा मोशन अफेक्ट झाली तर. म्हणजे सायाटिका साधारण स्पॉन्डिलायटिस सारखंच आहे, तिथे वेगळ्या असं काही आहे? सायाटिका कसं असतं, तुम्ही असं समजा की मणक्यामध्ये असे चौकोनी मणके असतात आणि ते हाड आहेत. सो त्याच्यामध्ये जर काही नसेल, आपण हलत असतो तर मध्ये देर इज समथिंग लाईक अ शॉक ऑब्झर्वर. सो त्याचं तुम्ही शेप असं समजा की जसं टायर ट्यूबला कसं बाहेर टायर असतं आणि ते असं फर्म प्लॅस्टिक टाईप ते बाहेरचं असतं, आत टायर ट्यूब असते. तसं बाहेर एक असं रफ हे असतं फायब्रस मटेरियल, डिस्क म्हणतो आम्ही त्याला, आणि त्याच्या आत असं जेल सारखं असतं, म्हणजे असं सेमी लिक्विड असं मटेरियल. सो ते शॉक ऑब्झर्वर सारखं ऍक्ट होतं. म्हणजे तुम्ही बसला, चालला, वाकला तर ते असं एकमेकांवर घासत नाही आणि ते प्रेशर बरोबर ट्रान्समिट होतं. जर तुम्ही काहीतरी चूक केली किंवा सारखं वारंवार इंजुरी झाली त्या तुमच्या मणक्याला, तर ते बाहेरचं जे आहे ते एअर होतं, फाटतं, आणि मग आतलं जे लिक्विड आहे ते बाहेर येतं, सेमी लिक्विड ते जेल, ते बाहेर आलं की त्याला सायटिका म्हणतात. आणि मग ते बाहेर आलं की त्याला स्लिप डिस्क म्हणतात, डिस्क प्रोलॅप्स. आणि ते जर बाहेर येऊन नसला टच झालं मग ती नस दुखायला लागते. दॅट इज सायटिका. बट स्पॉन्डिलायटिस हा वेगळा आजार आहे. स्पॉन्डिलायटिस म्हणजे कसं असतं की हळूहळू जसं तुमचं वय वाढतं थोडंसं झीज होत जाते. मग ती गुडघ्यात असो किंवा तुमच्या मणक्यामध्ये असो, तर ती गॅप कमी कमी होत जाते, थोडी थोडी झीज होते. ती प्रत्येकाची होणारच असते. आय मीन इट इज लाईक वेअर अँड टेअर. आफ्टर ऑल तुम्ही 50-60 वर्ष तो जॉईंट सारखा वापरला तर थोडे तर तो झिजणार आहे. मग तो मानेच्या मणक्यातला असो तिथे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस म्हणतात, लंबर असेल त्याला लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणतात. सो तिथे थोडी थोडी गॅप कमी होते आणि तिथली हाडं थोडी वाढतात. सो बेसिकली ते नसांना जायची जागा हळूहळू कमी व्हायला लागते. कधी कधी स्पॉन्डिलायटिस मध्ये आम्ही त्याला लंबर कॅनल स्टेनोसिस म्हणतो. म्हणजे काही लोकांना कसं असतं की बसले असतात तेव्हा चांगले, झोपतात तेव्हा चांगले, पण चालायला लागले सुरुवातीला चांगलं असतं. साधारण एक किलोमीटर अशी टिपिकल हिस्ट्री, 1 किलोमीटर चालले की पाय भरून येतात, पायात मुंग्यायला लागतात, मग त्यांना बसावं लागतं. मग 2-5 मिनिटं बसले परत चालता येतं. असं जेव्हा व्हायला लागतं त्याचा अर्थ त्यांच्या मणक्यात गॅप कमी होते, उभं राहिल्यावरती गॅप अजून कमी होते. त्यामुळे ते चालायला लागले की ते नस थोडी थोडी दबायला लागते आणि त्यांना बसावं लागतं. हळूहळू हे अंतर कमी व्हायला लागतं. सो जेव्हा ते असं होतं की 100 मीटर चाललं लगेच दुखायला लागतं बसायला, मग त्यांना ऑपरेशन करायची वेळ येते. म्हणजे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस असू दे, लंबर स्टेनोसिस असू दे, सायाटिका असू दे, हे जे सगळे त्याच्यामध्ये पोश्चर खूप महत्वाचं आहे तुमचं. आणि त्याच्यासाठीचे फिजिओथेरपी, व्यायाम पोश्चर, तुमचे स्पाईनच्या आजूबाजूचे मसल्स स्ट्रॉंग पाहिजे, तुमचे ऍब्डॉमिनल मसल्स स्ट्रॉंग पाहिजे. कारण हे वीक असले तर तुमचं स्पाईनचं कर्वेचर बदलतो. महत्वाचा मेसेज आहे, कारण हा ऑपोजिट मसल आहे पाठीच्या, स्पायनी रेक्टर बरोबर दोन्ही बॅलन्स मध्ये असायला पाहिजेत. म्हणजे लहानपणापासून व्यायाम करायला पाहिजेत. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली व्यायाम हा फक्त जे तालीम मध्ये जातात किंवा असे त्यांनीच करायचं असतं असं एक समज आहे. पण व्यायाम ही गोष्ट प्रत्येकाने करणं खूप महत्वाचं आहे. आणि आहाराच्या पण काही रिलेटेड असेल त्याचं, झीज मणक्याची थांबवण तुम्ही आता म्हणाला झीज होते. सो आहार डायरेक्टली नाही, बट येस जास्त आहार झाला, वजन जास्त झालं तर मणक्यावर जास्त वेळ, म्हणजे देवाने तुमचं मणका 40 किलो का 50 किलो साठी तुम्ही त्याच्यावर 80 किलो घेऊन फिरला तर ते झीज होणार. त्याच्यामुळे सगळं ते होल बॉडी, मग वेदर ते गुडघ्याच्या जॉईंट्सवर येतंय का मणक्यावर येतं, वजनाने होतच. खूप बसणं, सिटिंग इज नाव कॉल्ड, मेनी पीपल कॉल सिटिंग द न्यू स्मोकिंग. स्मोकिंग करणं इतकं धोकादायक आहे बसणं. सो तुम्ही कमीत कमी बसायला पाहिजे. बसला तरी तुमची पोस्चर, आता मी बसलो हे चुकीचं आहे, असं नाही बसायला पाहिजे आरामात टेकून. तुम्हाला असं बसणं गरजेचं आहे की हे, आणि मागून मे बी सपोर्ट, तुम्ही बरोबर बसलाय तुम्हाला माहिती आहे. सो हे असं बसणं पाहिजे, असं या टाईपचं. तुम्ही असे बसला की तुमचा मणक्यावर कर्व येतो आणि इट्स नॉट गुड. पण आपल्याला नॉर्मली तसं बसायची शोल्डर्स बॅक,
टमी इन येस. आणि बॅक इज सो बसणं, मग तुम्ही टायमर ठेवायला पाहिजे की 10-15-20-15 मिनिटं बसला की थोडं उठून चालायचं, जरा परत स्पाइन आणि हे लूज करायचं. मांडी घालून बसणं इज सेफ, पण खुर्चीत बसणं या टाईपचं इज नॉट. खरं तर वज्रासन सगळ्यात उत्तम, वज्रासन परफेक्ट सगळ्यात पोझिशन आहे. Yes. त्यामुळे खुर्चीत बसला तरी तुम्ही तशी पोझिशन आहे असं बघायला स्ट्रेट हवं. ठेवायला पाहिजे. आणि सप्लिमेंट्स कॅल्शियम वगैरे घेऊन फायदा सो होतो. कॅल्शियम पर्टिक्युलरली लेडीज मध्ये महत्वाचं आहे. जेंट्स मध्ये आम्ही थोडं कॉन्ट्रोवर्सी आहे, पण ते म्हणतात की जर कॅल्शियम घेतलं तर इनफॅक्ट ते कॅल्शियम हार्ट मध्ये रक्तवाहिन्यात जाऊ शकतो. सो युजली जेंट्स मध्ये आम्ही कॅल्शियम घ्या नाही सांगत, बट लेडीजनी डेफिनेटली घ्यायला लागतं, बिकॉज ऑस्टिओपोरोसिस म्हणजे सगळे हाडं ठिसूळ व्हायला लागतात आफ्टर मेनोपॉज, सो ते घेणं बऱ्याच वेळा गरजेचं असतं. डाएट पेक्षा मी म्हणेन एक्सरसाइज ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाचं आहे. डाएट ऑफकोर्स जेवढं कमी तितकं चांगलं, ते वेगळा टॉपिक तुमचा होईल, बट विशिष्ट हे खाल्ल्याने मणका चांगला होईल, ते खाल्ल्याने मणका चांगला असं नाहीये. असं काही नाहीये. म्हणजे लक्षात ठेवायचं की एक्सरसाइज रेग्युलर ठेवायचं आणि पोस्चर छान ठेवायचं, आणि थोडंसं काही दुखलं वगैरे तर त्याच्यावरती योग्य पद्धतीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायाम घ्यायचे, किंवा मेडिकली फिजिओथेरपिस्ट कडे जाऊनही व्यायाम घेता येते. आणि लगेच घाबरू नका, म्हणजे की लगेच ऑपरेशन लागेल असं नसतं. मेजॉरिटी लोकांना ऑपरेशन नसतं. हाच रूल सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसला आहे, हाच लंबर स्टेनोसिसला आहे, आणि हाच सायटिकाला आहे. हो, कारण ह्या सगळा जो आपला स्पायनल कॉर्ड आहे म्हणजे त्या नर्व्हचा सप्लाय आहे, आणि ज्या ज्या भागाला जाणाऱ्या नर्व्स त्या सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे 2 मणक्यांच्या गॅप मधून जात आहेत. मणक्यांचं हे बदललं, दबल्या गेल्या, त्याच्यातला आतला मॅटर बाहेर येऊन त्याला हे केलं तर ते सो कसं आहे, मानेत थोडं वेगळं आहे. मानेतनं मज्जारुजू पण जात असते. सो मेंदूपासनं जे पायाला जे कनेक्शन जात असतं ते सुद्धा तिकडनंच जात आहे. ते जर दबलं गेलं मग ऑपरेशन गरजेचं असतं. पण बाहेर जाणारी नस म्हणजे हातात तुम्हाला मुंग्या येतात, ते हात दुखतोय, मानेच्या स्पॉन्डिलायटिस, ते युजली जसं सायटिका आहे ते व्यायामाने कव्हर होतं. बट जर मज्जारुजू दबली गेली, तुम्हाला चालताना तोल जायला लागले, पाय जड व्हायला लागले, पायात बधीरपणा यायला लागला बिकॉज ऑफ मानेचं, ते डॉक्टर्स निदान करते, मग युजली ऑपरेशन लागतं. मानदुखी इतकी कॉमन आहे, आणि मग लोक मला विचारतात की म्हणजे आम्ही व्यायाम देतो वगैरे सगळं करतो, पण त्यावेळी इतकी अस्वस्थ असतात की उशी कशी वापरावी, इथपासून त्यांचा उशीचं एक खूप आय डोंट नो कुठनं आलंय हे, पण लोकांना वाटतं की थोडी मान दुखायला लागली, स्पॉन्डिलायटिस झाला म्हणजे उशी बंद करायची. सो ते बिना उशी झोपता. आता तुम्ही असं इमॅजिन करा की मी जर पाठीवर झोपत असेल तर ठीक आहे, अशी मान म्हणून झोपेल, पण बरेच लोक साईडला झोपतात. मग ते काय करतात, झोपताना असे हात दाखवतात, मग ते हात ठेवून झोपतात, आणि झोपेत हात गेला की ती मान अशी रात्रभर अशी राहते. सो तुम्ही असं इमॅजिन करा की 6 तास तुमची मान अशी राहिली तर काय होणार आहे. सो एवढी उशी पाहिजे, जितकं तुमचं मानेचं आणि शोल्डरचं गॅप आहे तितकी उशी जरुरी आहे. 4 इंचाची 3 इंचाची किती इंच मी असं नाही म्हणणार, कारण काही जणांचं हे ब्रॉड असतं, कोणाचं हे आहे. सो तुम्ही तुमचं झोपून तुम्ही जर झोपला तर तुम्हाला लक्षात येईल की ही उशी कमी आहे का ही जास्ती. असं तुमची मान अशी पण नाही व्हायला पाहिजे, अशी पण नाही पाहिजे, स्ट्रेट राहायला पाहिजे. म्हणजे आता अशी मान ती तशीच राहील अशा पोस्टर असं. बरोबर. हा, म्हणजे मी पेशंटला सांगतो की साईडनी फोटो काढा आणि तो असा बघा, तुमची मान अशी राहत असेल झोपेत तर तुमची पिलो बरोबर. महत्वाचा मेसेज आहे, कारण उशीची इतकी तंत्र बदलताना लोकांना, आणि लोक उगाच सर्वायकल पिलो हे ते काय, पण तो सर्वायकल पिलो शेवटी तुमची मान कशी आहे त्याच्यावर आहे. तुम्ही साईज काय घेताय. बऱ्याच वेळा अनफॉर्च्युनेटली आपल्याला दुकानात पिलोवर झोपू देत नाही. सो तुम्ही मी स्वतः काय की पिलो घ्यायचा, मग थोडं ट्रायल एरर, दुसरा पिलो त्यावर ठेवा, किंवा समटाइम्स यू हॅव टू पुट अ टॉवेल किंवा बेडशीट फोल्ड करून गेट एक्झॅक्ट तुमच्या मानेचं हे यायला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा प्रवास करता तुम्ही तेव्हा हा नेहमी प्रॉब्लेम होतो. हॉटेलमध्ये ते असे मोठे मोठे मऊ पिलो असतात, ते कधीच आपल्याला नाही कम्फर्टेबल होत. सो यू हॅव टू बी केअरफुल. हो ना. त्यामुळे मानेचं खूप महत्वाचं आहे की हे असंच्या असं पोस्चर राहील, असं एवढीच उशी. आणि स्पॉन्डिलायटिसने हात दुखायला लागला, मुंग्या आल्या की लोक पिलो बंद करतात आणि साधं असं काहीतरी टॉवेल ठेवून त्यावर झोपतात. सो त्याच्याने जस्ट त्याचा फोटो काढून बघा, तुमची मान अशी होईल रात्रभर. दॅट इज नॉट करेक्ट. मला लोकांचे काही प्रश्न आलेत ते इथे मी बघून विचारते तुम्हाला. सायाटिकाचं तर तुम्ही सांगितलं की सर्जरी काही अजिबात गरजेची असतेच असं नाही. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस मध्ये नेक पेन, पिलो ऍडवाइस आणि अननेसेसरी सर्जरी त्याचीही अवॉइड करायची. सेम थिंग आहे ना परत. सो मेजॉरिटी ऑफ द ह्या गोष्टी नीट पोस्चर. आणि तुम्ही असा विचार करा की दिवसभर असा फोन घेऊन बघितला की तर मानेवर लोड येणारच आहे आणि मान दुखणारच आहे. सो
तुम्ही आयदर फोन कमी करा किंवा मग वर ठेवा, अशा तुमचं position असं वरती मध्ये. ठेवून हे करायला पाहिजे, मान स्ट्रेट राहायला पाहिजे. असं समजा की मान तुमच्या डोक्याच्या साईडनी फोटो काढला तरी अशी पाहिजे. बऱ्याच वेळा लोक कम्प्युटरकडे अशी बघतात, सो ती अशी मान असं डोकं असलं तर हे मणक्यावर आहे. तुमची मान अशी पाहिजे, स्ट्रेट बिटवीन द शोल्डर्स. खूप महत्वाचं आहे. आणि सर्जरी कधी गरजेची असते मानेला सुद्धा? सो मानेच्या ह्याच्याने मी म्हटलं जसं जर मज्जारुजू दबली गेली, म्हणजे मायलोपॅथी म्हणजे मायलोपॅथी म्हणजे स्पायनल कॉर्ड जर दबला गेला, सो त्याची लक्षणं काय असतात की मानेमुळे पाय जर लटपटायला लागले, पायात बॅलन्स जायला लागला, पाय वीक व्हायला लागला, देन स्पायनल कॉर्ड इज गेटिंग अफेक्टेड. अच्छा. बट जी बाहेर जाणारी नर्व नुसती अफेक्ट होते की हातात मुंग्या येतात, हात दुखतोय, त्याला ऑपरेशन नाही लागत. आणि मग ते Usually. कार्पेल टनेल हल्ली कम्प्युटर मध्ये हा. IT लोक बरेच येतात की हा असं दुखतो ते. सो कार्पल टनल म्हणजे जेव्हा कोणी व्यक्ती येतात आणि म्हणतो मला हातात मुंग्या येतात, आणि टिपिकली रात्री झोपेत त्यांना मुंग्या येतात, मग ते उठतात, थोडा हात असं असं झटकतात आणि मग परत झोपून जातात. किंवा फोन उचलला, काहीतरी वजन उचललं, किंवा गाडी चालवताना हातात मुंग्या यायला लागतात. सो हे लक्षण आयदर हे म्हणजे तुमची नस कुठेतरी दबली जाते. सो एक कारण असतं मानेत, बऱ्याच वेळा रात्री झोपेत नस दबली जाते रॉंग पिलोमुळे, तेव्हा पण मुंग्या येतात. सो स्पॉन्डिलायटिसमुळे मुंग्या येतात का कार्पल टनल? कार्पल टनल म्हणजे काय, इथून हातातनं एक नस जाते, इथे एक असं हे आपले स्नायू आणि ती नस दोन्ही एका बोगद्यातनं जातात, त्या बोगद्याला कार्पल टनल म्हणतात. कार्पल म्हणजे रिस्ट. सो इथे एक टनल असतो आणि त्याच्या खालून जातात. का खालून जातात की आता मी असा हात केला तर सगळे स्नायू असे बाहेर येतील. बाणाचं जे हे असतं धनुष्याचं, तसं बाहेर नाही यायला पाहिजे म्हणून तिथे एक पट्टा असतो आणि ते सगळे त्याच्या आतनं जात असतात. सो जर तुमचे स्नायू थोडे जास्त जाड झाले तर मग त्या नर्वला जागा कमी होते आणि मग ती नर्व थोडी थोडी बधीर व्हायला लागते. सो हातात मुंग्या येतात, कधी कधी वीक होतो हात, हा अंगठा कमजोर व्हायला लागतो, त्याला काय. कम्प्युटर मध्ये असं सो पोस्टर खूप कम्प्युटर असं रॉंग पोस्चर मध्ये टायपिंग केलं असा नाही किंवा करायचा, रिपीटेड असा ऍक्शन, करायचा, हा. ही रिपीटेड ऍक्शन खूप जर काही कारणाने केली, खूप कपडे असे कंटिन्युअस पिळले तर हातात मुंग्या लागले. सो कुठलीही ऍक्शन रिपीट, इव्हन चपात्या लाटल्या एकदम 100 एका वेळेला केले तर ते नस डॅमेज होते. पण मग असं केलं तर उलटी ऍक्शन करायला हवी का त्याच्या? तर त्याला रेस्ट देतो आम्ही. दुसरी गोष्ट, एक सोपं मेथड ऑफ डिसाइडिंग की तुमच्या हातात मुंग्या कार्पल टनल येतात आहे का मानेमुळे. जर माझ्याकडे पेशंट आला आणि तो असा हात ठेवून आला, असं केल्यावर बरं वाटतं, हात खाली घेतलं की दुखायला लागतो, मुंग्या येतात, तो युजली मानेचा स्पॉन्डिलायटिस असतं. आणि जर त्याला असा हात करा म्हटलं मी आणि 1 मिनिटात हातात लगेच मुंग्या सुरू झाल्या, मग ते व्हेरी ऑफन कार्पल टनल. सो ही सोपी टेस्ट करतात की तुम्ही असा हात केले आणि हातात मुंग्या लागल्या म्हणजे बहुतेक कार्पल टनल आहे. आणि असं केल्यावर जर तुम्हाला दुखतंय आणि खाली घेतल्यावर बरं वाटतं, ते मानेमुळे. सोप्या टेस्ट. पण हे का मी सांगतोय की कार्पल टनल असतं, पेशंट जाऊन डॉक्टरकडे जातो, मला हाताला मुंग्या येतात, कॉमनेस्ट कारण स्पॉन्डिलायटिस. डॉक्टर म्हणतात ओके, जाऊन मानेचा एक्सरे काढा, आणि एक्सरे मध्ये तर येतं स्पॉन्डिलायटिस. जवळजवळ कोणीच नसतं ज्याचा एक्सरे नॉर्मल येतो. मी ऑफन जोकिंगली सांगतो की एक्सरेचे डॉक्टर बघतात 7 मणके, 5, 6, 7 कुठला कमी आहे, 4 ते 5 गॅप कमी आहे. सो ते असं ऑलवेज एक रिपोर्ट मिळतो की थोडं मानेत गॅप. म्हणजे मी पेशंटला अगेन जोकिंगली सांगतो, एकदा तुम्ही रेडिओलॉजीच्या म्हणजे एक्सरेच्या डॉक्टरच्या बाहेर क्लिनिकमध्ये बसा आणि कोणी बाहेर नॉर्मल मानेचा एक्सरे घेऊन जातोय का बघा. कधीच नाही. गॅप वयामानानुसार होते. पण त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की कार्पल टनल मुळे मुंग्या येत असतील तरी ते मानेवर ब्लेम केलं. बरं. सो यू हॅव टू बी केअरफुल. तुम्ही दोन्ही टेस्ट दाखवल्या त्या खूप सोपी आहे. ऑफकोर्स डॉक्टर्स दुसरे टेस्ट करतील, नर्व कंडक्शन आम्ही शॉक देऊन मोजतो वगैरे, आम्ही त्यांना कळतं की काय आहे, पण तुम्हाला घरच्या घरी कळू शकतो. हरकत नाही. आणि मग असंच पायामध्ये पण काहीतरी टार्सल. हा. सो काही जणांना तळपायाला मुंग्या येतात, दोन्ही तळपायात. कधी कधी चालल्यानंतर, कधी कधी खूप वेळ उभं राहिल्यावर फक्त तळपायामध्ये मुंग्या येतात. आणि तसं इथे सेम वेट तसा टनल असतो, खाली तळपायाला जाणारी नस तिथे कधी कधी दबली जाते. सो सम पीपल हॅव व्हॉट वी कॉल फ्लॅट फीट. सो आपण पाय जर साईडनी बघितले तर असा एक कर्वेचर असतो, काही जणांना तो फ्लॅट असतो, मग ती नस दबली जाते. तो फ्लॅट फीट असेल तर ते पायात असं मुंग्या येतात आणि ते टिपिकली पुढच्या भागात आहेत, टाचेला नाही येत. आणि त्या लोकांना जर नुसते व्यायाम दिले, हाऊ टू इम्प्रूव्ह दॅट कर्वेचर, म्हणजे खाली नॅपकिन टाकायचा आणि पायाच्या बोटांनी असं जवळ आणायचा प्रयत्न करायचा, किंवा दुसरे वेगवेगळे व्यायाम फिजिओथेरपिस्ट सांगतील तुम्हाला हाऊ टू इम्प्रूव्ह युअर आर्च.
आणि कधी कधी तुमच्या बूटमध्ये किंवा चप्पलमध्ये ते एक सपोर्ट देतात, त्याच्याने पण ते टार्सल टनल. पण हे टार्सल टनल का महत्वाचं आहे की पेशंटला पायात मुंग्या यायला लागतात आणि मग ते डायबेटीसमुळे आहे किंवा हे B12 मुळे आहे असं ब्लेम केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या कॉमन आहे आपल्याकडे. दगड फेकला तरी डायबेटीसला लागेल असं झालंय, सगळ्यांना डायबेटीस आहे. सेम वे B12 जवळजवळ प्रत्येकाचं B12 कमी असतं. सो त्याच्यामुळे आहे हे उगाच ब्लेम केलं जातं की B12 मुळे आहे, डायबेटीसमुळे आहे, जेव्हा इट इज ऍक्च्युअली टार्सल टनल. म्हणजे मुंग्या आल्या तर हाताला मुंग्या आल्या तर कार्पल टनेल असू शकतो, त्याची सोपी टेस्ट आपल्याला कळली. लगेच B12 आहे असं नका समजू. B12 असेल तर तुमच्या दोन्ही हातांना यायला पाहिजे, दोन्ही पायाने पाहिजे. एकाच हातात मुंग्या येतात त्याला B12 जरी तुमचं कमी असेल ते B12 मुळे नाहीये. एकाच हाताला येत आहे याचा अर्थ तिथे स्ट्रक्चरल काहीतरी दोष आहे. डॉक्टरांकडे जायला हवं. छोट्या टेस्टने ते आपल्या घरीही आपल्याला डायग्नोसिस करता येतं. पण मग त्याला ट्रीटमेंट काय आहे कार्पल टनेल? त्याला ट्रीटमेंट जी काही तुम्ही मुवमेंट करताय एक्सेसिव्ह ती अवॉइड करा. खूप असेल तर समटाइम्स त्याला आम्ही तिथे एक इंजेक्शन देतो आणि ती नसलं थोडं सूज कमी करतो. आणि कधी कधी स्प्लिंट म्हणजे थोडं त्या हात कंटिन्यू त्याला रेस्ट द्यायची. त्यांनी नाही झालं तर सम पीपल नीड सर्जरी. मायनर ऑपरेशन इथे हे करून तिथे जागा वाढवतात. सेम टार्सल टनलला ऑपरेशन युजली नाही उपयोगी होत आणि टार्सल टनलला ते मी सांगितलं तसं सपोर्ट आणि हे एक्सरसाइजेस युजली सेटल होतं. हातापायाला मुंग्या आल्या तर घाबरून जाऊ नका. त्याच्यावरून आपलं डिफरन्शियल डायग्नोसिस आपल्याला कळायला हवं आणि आपल्यालाच कळायला पाहिजे अशातलं नाही, कारण सर्वांना मेडिकल नॉलेज नसतं. पण साधं लक्षात ठेवूया की आपल्या नर्व कंडक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. एकाच बाजूला होत असेल तर, दोन्ही बाजूला होत असेल तर डायटरी काहीतरी डेफिशियन्सी आहेत, आपल्याला B12 वगैरे घ्यायची गरज आहे. आणि डायबेटीस असेल तर त्याच्यामुळे होत असेल तर दुर्लक्ष करू नका, कारण फक्त त्याच्यामुळे होतं अशातलाही भाग नाही. आणि मुंग्या आल्या आणि डायबेटीसनी टिपिकली आल्या तर आधी पायात येतील, बरेच वर्ष पायात मुंग्या हळूहळू वाढतात, मग हातात येतात. पण फर्स्ट हातात यायला लागले असं युजली डायबेटीस नाही होत. आणि रेस्ट हा त्याच्यावरचा उपाय आहे. आणि खालती टार्सल टनेल असेल तर त्याच्यावरती आर्च साठी तुम्हाला म्हणजे साधं तुमच्या बूट मध्ये ते नुसतं सपोर्ट लावून घेतलं तरी तरी चालतं. खूप महत्वाची आणि छान माहिती आहे. आता व्हर्टिगो बद्दल लोकांच्या बऱ्याच शंका आल्या होत्या. हे तुमचा तो एपिसोड झाल्यानंतर आपण व्हर्टिगोचं का हे आहे की तो खूप कॉमन सिम्पटम आहे. जवळजवळ तुम्ही कोणीही व्यक्ती घेतली तर त्याला आयुष्यात 30%-40% लोकांना कधी ना कधी चक्कर येणार असते. सो ते खूप कॉमन प्रॉब्लेम आहे आणि तो बऱ्याच वेळा पेशंट सुद्धा नीट सांगत नाही काय होतंय. प्रत्येक गोष्टीला आपण चक्कर येते म्हणतो. मग तुम्हाला गोल फिरत असेल त्यालाही चक्कर म्हटलं जातं, तुमच्या डोळ्यासमोर अंधारी आली त्यालाही चक्कर म्हणतात, तुम्हाला पडल्यासारखं वाटणं त्यालाही चक्कर म्हणतात. ऍक्च्युअल बेशुद्ध होणं म्हणजे फिट मध्ये काही जणांना किंवा भोळ येऊन फेंटिंग होऊन पडतात त्याला पण चक्कर. सो किंवा समोर तुम्ही कम्प्युटरकडे बघताय आणि फोकस करता येत नाहीये, डोकं काम करत नाही, तुम्हाला विचार करता येत नाही, त्याला पण चक्कर. सो या सगळ्या गोष्टी चक्कर जर तुम्ही नुसतं जाऊन डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना 100 पेशंट बघायचे असतात, तुम्ही जर सांगितलं मला चक्कर येते तर तुम्हाला चक्करची गोळी मिळते. सो तुम्ही चक्कर हा शब्द वापरू नका. त्याच्यापेक्षा तुम्हाला काय नक्की होतंय ते सांगा. बऱ्याच येते जेव्हा आपण वॉकिंग करतोय आणि समोर असे पेव्हिंग ब्लॉक्स दिसतात किंवा गर्दीत उभं राहिलोय, वाहनं जात आहेत आजूबाजूला, किंवा वरून उंचीवरून काहीतरी खालती पाहिल्यावरती आपल्याला चक्कर येते. आणि वेगवेगळी कारणं असतात. किंवा नदीला पूर आलाय असं जरी दृश्य पाहिलं हल्ली टीव्हीवरती खूप हालचाल झाली तरी सुद्धा आपल्याला चक्कर येते. त्यावेळी काय करायला पाहिजे, ती कशामुळे? सो ही जर क्वचित होत असेल तर त्याला वेगळं काही करायची गरज नाही. इट जस्ट मीन्स तुम्हाला त्या दिवशी थोडं रेस्ट घ्यायची गरज आहे. आयदर तुमचं एक्झर्शन जास्त झालं आहे किंवा झोप नाही झाली आहे किंवा स्ट्रेस कशाने झाला आहे. सो थोडं रिलॅक्स व्हायला पाहिजे. हे जर वन्स इन अ वाईल कधीतरी 8-15 दिवसांनी काही क्षणांसाठी होतं. पण हे वारंवार जर होत असेल तर मग हे मी म्हटलं तसं हे PPPD असायची शक्यता आहे. आणि मग त्याच्या मागची कारणं बघायला. आता मी साधे असं पण केसेस बघितले की बँक मॅनेजर आहे, त्याला सडनली प्रमोशन होते, छोटी ब्रँच असते आणि त्याच्यापासून मोठ्या ब्रँचला प्रमोशन होते. मग जेव्हा डोक्यात असा विचार येतो की मला हे झेपेल का, मला जमणार का, तर समहाऊ दॅट गेट्स ट्रान्समिटेड इनटू द ब्रेन की इम्बॅलन्स सारखं वाटाय. म्हणजे मला जमेल का हे जेव्हा लोकांच्या डोक्यात येतं की मला हे जॉब आलाय आता होईल का नाही, कसं होईल, सो दे स्टार्ट फिलिंग अनस्टेडी. आणि त्यांना तो मेंदू तुमचे थोडे ट्रिक्स प्ले करतात. तुम्ही जसं म्हणाला तुमच्या चॅनलचं हे आहे की मन आणि बॉडी,
सो शरीर आणि मन हे दोन सेपरेट करताच येत नाही. सो मनावर इफेक्ट झाला की तो शरीरावर होतो, शरीरावर झाला की मनावर होते, आपल्याला माहिती आहे. पण हे मनावर म्हणजे मला जमेल का, मला एवढी मोठी जबाबदारी आहे, मी कसं हँडल करू, तर ते शरीरावर ट्रान्समिट होते. शरीराला वाटायला लागतं की आपण तोल जातोय का काय. मला तर ते PPPD म्हटलं, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? हा, PPPD म्हणजे पर्सिस्टंट पोझिशनल. पर्सिस्टंट म्हणजे मोर दॅन 3 मंथ्स. जर 1-2 दिवस झालं त्याला नाही, बरेच दिवस पाहिजे. पोझिशनल विशिष्ट पोझिशन्स मध्ये. परसेप्च्युअल म्हणजे काय, तुम्हाला जाणीव होतीये तुम्हाला, पण डॉक्टरांना काही दिसत नाही. टेस्ट नॉर्मल येतात, तुम्हाला सारखं गरगरतंय पण सगळ्यात पण. आणि मग बऱ्याच वेळा काही डॉक्टर्स ह्याला पूर्वी सायकोलॉजिकल म्हणायचे की त्यांना काही सापडत नाही. तुम्ही म्हणता सारखी चक्कर येते, मग हे सब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला वाटतंय मला काही दिसत नाहीये, किंवा हे फक्त फंक्शनल सायकोलॉजिकल आहे. आता विनो त्याचं नाहीये, त्याला हे नाव दिल्याने आमचा दृष्टिकोन त्या पेशंटकडे बदल. वी नो की त्या पेशंटचा मेंदू जी आपल्याला बॅलन्स करणार, आपण 3 गोष्टींवर डिपेंड करतो. पायातनं आपल्याला सेन्सेशन जात असतात मेंदूला, की जे मेंदूला सांगतात की तुम्ही सरळ आहे का, तुम्ही टिल्ट झालाय, काय होत आहे. आपले डोळे सांगत असतात की सगळं समोर काय आहे, वागतंय, आपण पडतोय का काय, हे डोळ्यांनी पण कळतं. म्हणूनच डोळे बंद केले की आपल्याला थोडं अनस्टेडी का वाटतं, की ती डोळ्याची माहिती आता मिळत नाहीये. आणि कानातनं कंटिन्युअसली माहिती जात असते ब्रेनला, दोन्ही कानातनं, की डोकं कुठल्या दिशेने आहे, किती स्पीडने हलतंय, ही माहिती कॉन्स्टंट आपल्याला विचार पण करायला ती चालू असते. या 3 माहिती मेंदू एकत्र करतं आणि मग ब्रेन डिसिजन घेतं की काय आहे ऍक्च्युअली सिच्युएशन आणि आपण काय करायला पाहिजे, बॅलन्स मेंटेन काय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बोटीत असाल खाली, तर तुम्हाला बाहेरचं काही दिसत नाही, तुम्हाला खोली दिसते ही छान, सगळं बरोबर आहे, पण ऍक्च्युअली ती बोट अशी कदा कदा हलत असते, पण तुम्हाला ते हलताना दिसत नाही. सो तुमच्या मेंदूला कान सांगतंय सगळं हलतंय, डोळे म्हणतात सगळं स्थिर आहे, पाय म्हणतात तुम्ही थोडं टिल्ट झालाय. सो ब्रेन इथे ह्या सिच्युएशन मध्ये कन्फ्युज होतो आणि ह्याला काही जणांना जमत नाही, त्यांना मोशन सिकनेस होतो, मग ते उलट्या बिलट्या होतात. सो मोशन सिकनेस वाला जर बऱ्याच आम्ही सांगतो की तुम्ही वरती जा, वरती गेल्यावर त्याच्या डोळ्याला पण दिसतं की आपण हलतोय, मग त्यांच्या मेंदूला समजतं की यस मी आता हलतोय, मग ते मोशन सिकनेस कधी कधी कमी होतं. ट्रॅव्हलिंग सिकनेस पण असाच होतो, सेम असतो. ट्रॅव्हलिंग सिकनेस मध्ये पण तुम्ही जर गाडीत बसला आणि उलटे बसला, सो गाडीत तुम्ही बसला आणि उलट्या दिशेने बसमध्ये किंवा गाडीत बसला, सो तुमच्या मेंदूला सगळे चुकीचे मेसेजेस मिळत राहतात. तेव्हा ज्यांना मोशन सिकनेस असतो त्यांनी कधीच उलट फेसिंग नाही बसावं, समोर बसावं. मोशन सिकनेस तुम्ही स्वतः गाडी चालवत असाल तर युजली होत नाही, बिकॉज तुमच्या मेंदूला कळत असतो की आता पुढे बंप येणार आहे, पुढे काय होणार आहे. पण तुम्ही जेव्हा मागे बसला असता तुम्हाला काही दिसत नाही काय होतंय हलताय, तेव्हा मोशन सिकनेस जास्त होतो. सो मोशन सिकनेस वाल्यांनी पुढे बसायला पाहिजे, मोशन सिकनेस वाल्यांनी फ्रंट फेसिंग बसायला पाहिजे, आणि दूरचं डोंगर किंवा दूरचं काहीतरी बघायचं जे स्थिर आहे. साईडची झाडं बघितली जे अशी हलतात आहे, तर त्याच्याने जास्त मोशन सिकनेस होतो. म्हणजे मेंदूला स्थिर ठेवण्यासाठी. हा, सो लांबचं काहीतरी बघायचं जे स्थिर आहे. बऱ्याच वेळा असं होतं की वरती जिन्यात पाय टाकताना चुकून तोल झाल्यासारखं होतं, किंवा साध्या व्यवस्थित चालू असतो पण कुठलं तरी मोशन बदलायचे म्हटलं की आधीच तोल जातो. सो बरेच हे तुम्ही जे सांगताय ह्यातल्या बऱ्याच गोष्टी नॉर्मल पण आहेत, पण जर तोल गेला आणि तुम्हाला भीती बसली त्याची, किंवा दुसऱ्या कारणाने ऑलरेडी तुमच्या तब्येतीबरोबर भीती आहे की तुम्हाला रिसेंटली काहीतरी मोठा आजार होऊन गेला किंवा चक्करचा अटॅक येऊन गेला, आणि मग तुमचा मेंदू सारखा अलर्टवर आहे की माझा तोल जातोय का, आणि त्यावेळेला थोडासा पाय इकडे तिकडे झाला, जो एरवी तुम्ही दुर्लक्ष केलं असतं त्याच्याकडे, पण आता तुम्ही एकदम घाबरून जाता, मग ते अजून होतं, कारण तुम्ही कॉन्शियस झाला की जास्त वाटतं. म्हणजे हे सगळं थोडंसं सायकोलॉजिकल, थोडं नॉर्मल आहे. सो थोडं कधीतरी तुमचा तो शेवटी तुम्ही असं विचार करा, तुम्ही आयुष्यात किती पावलं घेताय, किती स्टेप्स घेता, सगळे 100% अॅक्युरेट कसे होतील. कधी कधी आपल्याला वाटतं फरशी तिथे आणि थोडी खाली असते, कधी कधी पेव्हमेंटला थोडा अनएक्सपेक्टेड खड्डा येतो. सो ते तुम्हाला ते म्हणजे रोजच्या डे टू डे लाईफ मध्ये हँडल होतं आणि तुम्ही करत असता. सो डोंट थिंक की ते दरवेळेला 100% व्हायलाच पाहिजे. एक जरा सिनियर स्त्री आहेत, त्यांनी एक विचारलं होतं प्रश्नामध्ये, त्यांच्याकडे आता काहीतरी दुर्घटना घडली आणि त्याच्यामुळे त्यांना खूप रडायला येतं आणि त्या डिस्टर्ब झाल्या की त्या खालती चक्कर येऊन पडतात. तर हे सायकोलॉजिकल आहे का फिजिओलॉजिकल आहे? हे सायकोलॉजिकल आहे, कारण ह्याचा अर्थ आहे की त्यांच्या मेंदूला ती जी काही सिच्युएशन आहे ती जेव्हा
हँडलच होत नाही, मग ते बेशुद्ध सारखे होऊन पडतात आहे. सो हे जे आपण काय काय पेशंट बघतो ज्यांना दातखिळी बसते, काहीतरी बॅड न्यूज ऐकली किंवा काहीतरी मनाविरुद्ध झालं की ते बेशुद्ध दात बंद करून डोळे बंद करून, हे ऑफन आपल्याला हसू येतात की ते सायकोलॉजी की ते उगाच ढोंग करतात. नाही, त्यांना खूप मानसिक त्रास होत असतो कसला तरी आणि तो त्यांना हँडल होत नाही. सो ह्या लोकांना पण त्याच्यावेळी counseling घ्यायला पाहिजे. तुम्हाला काउन्सिलिंग आणि specially सायकॅट्रिस्टची जे बघतायत- बऱ्याच वेळा असे पेशंट आम्ही जेव्हा बघतो त्यांचे क्वेश्चन आन्सर माझ्या क्लिनिकमध्ये आम्ही त्यांना प्रश्न उत्तर द्यायला लागतो. त्यांच्या ह्याच्यात बऱ्याच वेळा सुइसायडल थॉट्स असतात की मेलं तरी बरं वगैरे असं त्यांच्या अरे डोक्यात. बापरे. सो हे डेंजरस असतं आणि ह्या सगळ्या लोकांना प्रॉपर हेल्पची गरज असते. सायकोलॉजिकल काउन्सिलिंग घ्यायला लागेल त्या ताईंना, नक्की. कारण त्यांनी पर्टिक्युलरली तुम्हाला विचारण्यासाठी इन्सिस्ट नाही होतं त्यांना शी शुड शो अ डॉक्टर. आणि मग जर खरंच ते त्या टाईपचं मी म्हणतोय तसं फंक्शनल सीजर म्हणतो आम्ही ह्याला, की त्यांचं ब्रेन चांगलं आहे पण फॉर फ्यू सेकंड त्यांचे ब्रेनची फंक्शन हँडल होत नाही, बंद होते म्हणून ते पडतात. सो मग त्यांना तो जो काही मानसिक त्रास झाला किंवा तो त्यांना हँडल होत नाही. सो शी नीड्स टू शो अ डॉक्टर अँड काउन्सिलर. तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळत आहेत तर तुम्ही लक्ष देऊन ऐका. चॅनल पुढच्या विभागात आपण आणखीन ह्या चर्चा कंटिन्यू करतच आहोत. त्याच्या आधी चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटतोय पुढच्या एपिसोडमध्ये. डॉक्टरांशी चर्चा कंटिन्यू करतोय. बघत राहा. धन्यवाद.